हे वेगळं आहे वेगळं. एसक्यूएल चांगलं आहे तुझं. सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. जेवण सगळ्यांनी व्यवस्थित केलं? झोप नाही येणार? काही नाही, आपलं शेवटचा एक पार्ट राहिलाय. आता आमचं डेकोरेशनचं काम आहे. झाडं लावायचं काम झालंय, झाडांना पाणी पण घातलंय, आता फक्त फुलं काढायची आहेत, बस एवढंच. ठीक आहे, करायचं का स्टार्ट? सगळ्यांचे लॅपटॉप चालू झाले? झाले का? आवाज नाही आला? करा लवकर करा, 1 मिनिट जातो, पटकन करा. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आतापर्यंत आपण डॅशबोर्ड मध्ये ज्या काही स्टेप्स केल्या होत्या, मी 1 मिनिट तुम्हाला रिकॅप करतो काय काय केलं होतं. सगळ्यात आधी काय केलं आपण, एक रॉ डेटा शीट बनवली, बरोबर. एक्झॅक्टली जे जे आपल्याला आयटम्स फिल्टर आउट करायचे आहेत ते सगळे तिथे घेतले, बरोबर. नंतर आपण आपली एक इनपुट शीट तयार केली. ठीक आहे, इनपुट शीट म्हणजे काही तुमची वर्किंग शीट आहे, जिथे तुमचा ऍक्च्युअल डेटा येणार आहे. ठीक आहे, जो तिथे तुम्ही इन्सर्ट करता. त्याला काय केलं आपण, त्याला आपण कॅटेगरी वाईज आपण नवीन कॉलम चार्ट केले का, कारण त्याला डेटा सेग्रिगेट करायचा आपल्याला, बरोबर, वेगवेगळ्या हेडच्या अंडर. तो पार्ट केला. त्याच्यानंतर आपण आलो पिव्होट टेबल मध्ये, बरोबर. पिव्होटला आल्यानंतर काय केलं, एक पिव्होट बनवला, त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे फील्ड्स बघितले आपण, रो, कॉलम, फिल्टर आणि व्हॅल्यूज. त्यातले रोज मध्ये आपल्याला ज्या गोष्टी रोज वर बघायच्या त्या बघितल्या आपण, फिल्टर्स मध्ये ज्या गोष्टी फिल्टर करायच्या त्या, कॉलम मध्ये ज्या कॉलम मध्ये बघायच्या, आणि व्हॅल्यूज मध्ये स्ट्रिक्टली सगळ्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्यानंतर आपण स्लायसर्स बघितले. ठीक आहे, जे तुमच्या स्क्रीनवर आता आहेत समोर, हे सगळे स्लायसर्स. स्लायसर्स क्रिएट केल्यानंतर आपण अजून 4 म्हणजे 3 पुढचे पिव्होट टेबल्स क्रिएट केले. बेस्ड ऑन दॅट, त्यासाठी काय केलं आपण, पिव्होट टेबल सिलेक्ट केला, आपण गेलो अनालाइज मध्ये, सिलेक्ट केलं एंटायर पिव्होट टेबल, कॉपी केला आणि नवीन ठिकाणी पेस्ट केला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. असे नंतर आपण त्याच्यातले आतले जे ऑप्शन्स आहेत किंवा आपले जे रोज वरचे आयटम्स आहेत, जे फील्ड्स आहेत, ते आपण चेंज केले. कारण आपल्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये बघायचं की एक्झॅक्टली काय स्टेटस आहे आपल्या प्रोजेक्टचं. आता जेव्हा आपण स्लायसर्स आधी क्रिएट करतो आणि पिव्होट टेबल नंतर क्रिएट करतो, त्यामध्ये एकच फायदा असतो की ते एकमेकांना लिंक होतात. सो तुम्ही काही जरी चेंज केलं, कुठलाही फिल्टर तुम्ही किंवा कुठलाही स्लायसर्स केला, तर ते एकमेकांना कनेक्टेड असल्यामुळे ते एका ऑन युअर वन क्लिक सगळे ऑपरेट होते, आणि याची आपल्याला एक्झॅक्टली नीड आहे. ठीक आहे, ओके. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे, बरोबर. इथपर्यंत काय डाऊट्स? ओके. आता पुढचा पार्ट काय की आपल्याला याचे चार्ट्स तयार करायचे. आपण चार्ट्स कसे तयार करतो, पिव्होट टेबल सिलेक्ट करा. ठीक आहे, आपण जातो इन्सर्ट मध्ये, सगळ्यांनी स्क्रीनकडे बघा. आपण काय केलं, पिव्होट टेबल सिलेक्ट केला, आपण गेलो इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर रिकमेंडेड चार्ट्स. ओके. आता जेव्हा पिव्होट टेबल असतो त्यावेळेस तुम्ही कुठलाही सेल जरी सिलेक्ट केला, याचा अर्थ काय तुम्ही पूर्ण पिव्होट टेबल सिलेक्ट केला, आणि विथ रिस्पेक्ट टू दॅट तुमचे चार्ट्स इथे रिकमेंडेशन मध्ये. ओके. आपण गेलो लेट्स से कॉलम मध्ये गेलो, मला हे कॉलम वर बघायचं, तो चार्ट सिलेक्ट केला, ओके केला. ठीक आहे, हा चार्ट झाला, इथे चार्ट इथे बाजूला ठेवतो. हा झाला पहिल्याचा चार्ट, बरोबर. पहिल्या पिव्होटचा चार्ट झाला.
सिमिलरली मी सेकंड पिवट घेतो. सेकंड पिवट त्याचा चार्ट क्रिएट करतो. कसं करणार? चार्टवर सिलेक्ट केलं. चार्टवर सिलेक्ट केलं. मी गेलो इन्सर्ट मध्ये. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर रिकमेंडेड चार्ट. हे सगळे केलं ना तुम्ही आधी? रिकमेंडेड चार्ट्स हेच मला इथे कॉलम चार्टच घेतो याला आपण. एक कॉलम चार्ट घेतला. इथे बाजूला ठेवतो. त्यानंतर तिसरा पार्ट घेतो मी. तिसरा पार्ट याचा पण मला एक चार्ट क्रिएट करायचा आहे. इन्सर्ट मध्ये गेलो. रिकमेंडेड चार्ट्स त्याच्यामध्ये याला आपण बार चार्ट घेऊ. क्लस्टर्ड बार चार्ट. ठीक आहे. हा इथे घेतला. त्याला जरा साईडला ठेवतो. सिमिलरली चौथा पिवट टेबल आहे त्याला सिलेक्ट केला. ठीक आहे. इन्सर्ट मध्ये गेलो. इन्सर्ट मध्ये रिकमेंडेड चार्ट्स याच्यामध्ये मी याला सिलेक्ट करतो. पाय चार्ट मध्ये गेलो. मंथ वाईज मला कळेल स्टेटस. त्याला पाय चार्ट सिलेक्ट केलं आणि याला इथे ठेवून देतो. काय केलं मी? प्रत्येक पिवट टेबलला सिलेक्ट केलं. इन्सर्ट मध्ये गेलो आणि त्याचा रिकमेंडेड चार्ट इथे क्रिएट केला. ठीक आहे. थोडस मी याला आता हा जो चार्ट आहे दिसला? हा जो चार्ट आहे हा चार्ट हा पण या पिवट टेबलला लिंक्ड आहे. ज्या वेळेस तुम्ही ते स्लायसर्स यूज कराल कुठलाही विथ रिस्पेक्ट टू युअर स्लायसर तुमचे टेबल्स पण चेंज होतील आणि जेवढे काही चार्ट्स आहेत तेही चेंज होतील. मला एप्रिल महिन्याचं बघायचं. एप्रिलला सिलेक्ट केलं. इथे फक्त तुम्हाला एप्रिलचा डेटा मिळेल चार्ट्सवर. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तुम्ही आता फर्स्ट फ्लोअरला गेला तर फर्स्ट फ्लोअरचा फक्त तुम्हाला स्टेटस मिळेल. कळलं? इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता हा पार्ट मी थोडासा बाजूला ठेवतो. कुठला? चार्ट्सवाला. दोन तीन गोष्टी आहेत. काही गोष्टी आपण समजू शकतो की जर ऍस्थेटिकली ठीक कराव्या लागतात. लेट्स से हा आपला एक चार्ट आहे. ठीक आहे. आता नॉर्मल कंडिशन मध्ये मला एक खालची ग्रँड टोटल नको आहे मला. कुठला कोणाचीच नको आहे. त्यानंतर याचं फॉर्मॅटिंग आहे तेही मला चेंज करायचं आहे. तेही तुम्ही चेंज करू शकता. ते कसं? पिवट टेबलला सिलेक्ट करा. पिवट टेबलला सिलेक्ट करा. गो टू द डिझाईन. डिझाईन मध्ये गेला की तुम्हाला इथे मल्टिपल ऑप्शन्स मिळतील तुमच्या डिझाईनचे. तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुमचा हा पिवट टेबल असा अरेंज करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला काही अजून एडिटिंग ऑप्शन्स आहेत. इथे कॉलम ब्लेंडेड रोज म्हणजे काय असतात तर अल्टरनेट असतात. त्या फॉर्मॅटला ते ऍक्च्युली अलाउड नाही त्यामुळे येत नाही ब्लेंडेड कॉलम्स मध्ये. फाईन. सो बेसिकली याचे सगळे काही ऑप्शन्स आहेत एडिटिंगचे ऑप्शन्स. तुम्ही जो टेबल सिलेक्ट कराल विथ रिस्पेक्ट टू दॅट टेबल तुमचे इथे फॉर्मॅटिंग ऑप्शन्स तुम्हाला मिळून जाईल. ओके. आता हा जो टेबल आहे मला याची खालची ग्रँड टोटल नको आहे. कशी काय करू शकतो? इथे ग्रँड टोटलचा एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला. हा ग्रँड टोटलचा इथे ऑप्शन आहे. कुठे गेलो मी? डिझाईन मध्ये सगळं चालू आहे आपल्या. हे सगळे डिझाईन मध्ये चालू आहे. ग्रँड टोटल्स. ग्रँड टोटल्स मध्ये आलो. इथे काय? ऑफ रोज अँड कॉलम्स. खालची ग्रँड टोटल लिहून घे. मला परत आणायची आहे. ऑन केलं आली. कळतंय? सो हे सगळे फॉर्मॅटिंग ऑप्शन्स आहेत. तुम्ही तुमच्या लेवलला एकदा चेक करू शकता. मी याच्यासाठी ऑफ करतो. ठीक आहे. याचा मी फॉर्मॅट चेंज करतो. याचा ऑफ करतो. सिमिलरली हा एक खालचा तिसरा पिवट टेबल आहे त्याचा पण थोडा वेगळा पॅटर्न ठेवतो. सो दॅट मला एक वेगळं लुक मिळेल आणि दिसायला पण ती शीट चांगली वाटेल. तुम्ही इझिली डिस्टिंग्विश कराल. नाहीतर काय होतं नुसते नंबर 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 नाहीतर कॉलम 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 एवढेच फक्त दिसतं. त्याच्यावरती इरिटेटिंग होतं. So this is something the editing options are. These are right.
ठीक आहे, हे माझं झालं वरचा एडिटिंग वाला. एक काम करा, आपल्याकडे एक 2 मिनिटं वेळ आहे, 2 मिनिटात पटकन आहे तुम्ही करून घ्या. तुम्ही फक्त एक पिवट केलं की 4 झालेत तुमचे. झालेत का? ठीक आहे, करून घे. ज्यांचं राहिलंय त्यांनी कॉपी पेस्ट करा, नवीन पिवट क्रिएट करा. एक 3-4 ठेवा म्हणजे तुम्हाला कम्पेअर करायला बरं पडेल वेगवेगळ्या पॅरामीटर्स. चार्ट काय? हा नाही, चार्ट पर्यंत आधी पिवट टेबल क्रिएट करा. स्लायसर सगळ्यांनी केलेत का क्रिएट आधी? सगळ्यांचे झालेत ना स्लायसर्स? ओके, आता पुढचे जेवढे काही तुमचे पिवट टेबल्स राहिले त्यासाठी पहिला जो पिवट टेबल होता किंवा दुसरा टेबल आहे त्याला पूर्ण एंटायर कॉपी करा, पुढे पेस्ट करत जा, तर तुमचे नवीन 4 पिवट टेबल्स क्रिएट होतील. ठीक आहे, मग प्रत्येक पिवट टेबलचे तुम्ही चार्ट क्रिएट करा, जे चार्ट तुम्हाला बघायचे. कळतंय? चेतना, धीरज, जावेद, महेश, महेश तर इथेच आहे. कळतंय का तुम्हाला? जमतंय? काय करायचं कळालंय ना सगळ्यांना? हॅलो. येस सर, ते गुगल स्टुडिओ आणि BI काय ते आता दाखवत आहे का? नाही नाही, हे आता आपलं पिवट टेबल चालू आहे. पिवट टेबल वर ते दाखवणार आहे ना? हो, एंडला दाखवतो मी एक्झॅक्टली कसं दिसतं ते. हा, हो, एंडला दाखवणार हे झालं की. हो हो, ठीक आहे. झालं सगळ्यांचं? कुठपर्यंत आलेत?
ओके महेश, झालं का? झालं का? हा, इकडे किशोर, जायचं का पुढे? त्याचं एडिटिंग केलं जमलं तुम्हाला? ओके, चार्ट सगळ्यांचे क्रिएट झाले. ओके, आता एक नवीन एक शीट ओपन करा. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. एक नवीन शीट ओपन करा. कशी करायची माहिती आहे? खाली प्लस साइन, त्याला नाव द्या डॅशबोर्ड. सांगतो एक मिनिट. नवीन एक शीट क्रिएट करा, त्याचं नाव द्या डॅशबोर्ड. ही रेव्हेन्यू सिलेक्ट करायचा, डिझाईन, डिझाईन मध्ये ग्रँड टोटल्स, खाली दुसरा ऑप्शन आहे ऑन. कुठली ही गेली आहे? कशी काय? रोज करून चालू कर बरं, ती जात नाही कधी. कुठे गेली होती? कुठे गेली होती? घाबरलो ना, मी घाबरलो म्हटलं होते. ओके, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सर पुढचं काय? आपण एक नवीन शीट ओपन केली आहे डॅशबोर्ड नावाची. ओके, ती ओपन करा. काही हे एवढे काही सेल्स आहेत त्याचं सिलेक्ट करा सगळे, या स्क्रीनवर जेवढे बसतात तेवढे, आणि त्याला कलर द्या कुठला तरी. कलर असेल थोडा व्हायलेट कलर द्या इथं, डार्क कलर. ठीक आहे, सिलेक्ट करायचं सगळं शीट्स तेवढ्या विंडोवरच्या, आणि इथे पर्पल कलर किंवा जो जो कलर, थोडा डार्क कलर घेतला तर बरा पडेल. हा थोडा दिसायला चांगला दिसतो, रिच कलर. दिसतंय सगळ्यांना? दिसतंय का? आता कलर मध्ये गुंतू नका, कुठलाही कलर. आपण हे साडी घ्यायला नाही गेलेलो. पिवट टेबल वर या परत एकदा. पिवट टेबल वर या, आणि खाली जे 4 ग्राफ काढले होते आपण, ते चारीचे चारी सिलेक्ट करा. 1 2 कंट्रोल दाबून, 3 4 कंट्रोल C कॉपी करा. कॉपी, डॅशबोर्ड वर या, इथे वर पेस्ट म्हणा, आणि ते अरेंज करा. आता सगळे एकत्र सिलेक्ट करा आणि त्याला इकडे आणा. काय केलं अरेंज? इथपर्यंत आलंय? सगळ्यांचं झालंय? इथपर्यंत आलंय? सगळ्यांचं आलंय? इथपर्यंत आलंय? सगळ्यांचं झालंय? इथपर्यंत आलंय? सगळ्यांचं आलंय? सगळ्यांचं आलंय? सगळ्यांचं आलंय? सगळ्यांचं आलंय? सगळ्यांचं आलंय? इथपर्यंत आलंय? सगळ्यांचं आलंय?
झालं का सगळ्यांचं? एवढं मोठं काम नाही ते. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. परत पिवट वर या आणि जे तुमचे स्लायसर्स होते त्यांना सिलेक्ट करा. 1 2 3 4 त्यांना कॉपी करा, कंट्रोल सी. मग डॅशबोर्ड वर या, इथे त्यांना पेस्ट करा, कंट्रोल व्ही, आणि त्यांना परत अरेंज करा. काय केलं मी? सगळ्यांना अरेंज केलं. सो त्याच्यावर तुम्हाला काय दिसतंय? 4 चार्ट्स आहेत आणि बाजूला त्याचे स्लायसर्स. आता तुम्ही स्लायसर जरी यूज केले तरी पण तुमचे काही चार्ट त्याच्याप्रमाणे चेंज होतील. होत आहेत का? होत आहेत? हा काय तुमचं झालं डॅशबोर्ड. डॅशबोर्डवर काय असतं? तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन पाहिजे ती आणि ती सिलेक्ट करण्यासाठी जे बटन लागतात ते. क्लिअर आहे? ओके. आता हे जे डॅशबोर्ड्स आहेत, आता यातले जे चार्ट्स वगैरे आपण यूज केले त्याचे कलर कॉम्बिनेशन वगैरे चेंज करतात. माहितीये कसं? कुठलाही चार्ट सिलेक्ट करा, खाली एक ब्रशचा ऑप्शन दिसेल येते. कुठलाही चार्ट सिलेक्ट केला तर ब्रशचा एक ऑप्शन दिसेल. ठीक आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या टाईप मध्ये त्याला आणू शकता. मला हा टाईप पाहिजे आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जे पाहिजे ते ठेवा. सो असं काही करू शकता. झालं का चेंज? आता सपोज मला इथलं हे नको आहेत, इथले लेजंड्स नको आहेत, काढून टाकले. चार्ट मोठा झाला. याचे पण मला लेजंड्स नको आहेत. असं काहीसं दिसतंय. याचे पण काही मला लेजंड्स नको आहेत. म्हणजे एरिया तेवढा जातो माझा. इथे असलं नसलं तरी काही विशेष फरक नाही पडत. तुम्हाला पाहिजे तसं त्याला ऍडजस्ट करा. मी फक्त काय अरेंज केले चार्ट्स. आता फक्त विजिबिलिटीच्या दृष्टीने फक्त केलं. त्याचा पॅटर्नही चेंज करता येतो. कलर कॉम्बिनेशन राईट. मला याची पुढे अमाऊंट चेक करायचे. पुढे टायटल्स टाका, डेटा लेबल द्या. डेटा लेबल दिले की त्याचे अमाऊंट येऊन जाईल समोर. प्लसच्या साईन पुढे डेटा लेबल्स ऍड करा. डेटा लेबल्स राईट. जमतंय? आले का? सगळ्यांचं झालं इथपर्यंत?
आता हा जो बार आहे इकडे लक्ष द्या, हा जो बार आहे हा मला चेंजेस करायचा, हा नकोच आहे मला, नकोच आहे. मी काय करणार, हा मला बार चेंज करायचा आहे ना. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. या चार्टवर हा एक बार आहे, ठीक आहे. याचा मला पॅटर्न चेंज करा, ग्रे नको मला आणि चौकोनी पण नको आहे. याचे मला असं ॲरो काढायचं इथे. कसं काढणार, मी काय करणार, मी जाणार आधी इन्सर्ट मध्ये, इन्सर्ट मध्ये गेलो, ठीक आहे. इन्सर्ट मध्ये आलो, इन्सर्ट मध्ये आल्यानंतर इथे ऑप्शन आहे शेप्स म्हणून, ठीक आहे. शेप्स मध्ये गेलो, इथलं कुठलाही तुम्ही शेप्स घ्या किंवा तुम्ही स्वतःचा क्रिएट करा, नो प्रॉब्लेम. मला पाहिजे ॲरो, ठीक आहे. मी घेतला ॲरो इकडनं, अपवर्ड ॲरो, डाऊनवर्ड, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सिलेक्ट केला, ड्रॉ केला, त्याला रोटेट मारतो, झाला सरळ, झाला, ओके. त्याचा थोडा पॅटर्न चेंज करतो, त्याचा पण कलर वगैरे तुम्ही चेंज करू शकता फिल मध्ये जाऊन. लेट्स से डार्क ग्रीन, अशी आउटलाईन पण डार्क ग्रीन करू. त्याला काही शेप वगैरे द्यायचा असेल किंवा तुम्हाला त्याचं काही पॅटर्न चेंज करायचा असेल तर ते तुम्ही काही फॉर्मॅट मध्ये जाऊन करू शकता, जसं पाहिजे तसा ठेवा कलर कॉम्बिनेशन. सो मला हा कलर पाहिजे आणि असा एक ॲरो तयार केला. पुढची स्टेप काय करायची, तुमचा शेप तयार झाला तो सिलेक्ट करायचा, कंट्रोल सी, काय केलं, सिलेक्ट केला, कंट्रोल सी, कुठे पेस्ट करायचं तुम्हाला, या बारवर, तो बार सिलेक्ट करा आणि कंट्रोल व्ही म्हणा. आता तुम्ही काहीतरी चेंज केलं तरी पण त्या बाराऐवजी तुम्हाला हा ॲरोच दिसणार त्या लोकेशन. कळालं, तसं तुम्ही कस्टमाइज पण करू शकता आतले बार्स, ते तुम्ही एडिट पण करू शकता, कस्टमाइज पण करू शकता, मल्टिपल ऑप्शन आहेत तिकडे. आता पाय चार्ट आहे, हा पाय चार्ट पण तुम्हाला चेंज करायचा, करा चेंज, त्याला थोडं बाहेर काढा, धरा आणि थोडं बाहेर काढायला. तुम्हाला जे कस्टमायझेशन पाहिजे ते कस्टमायझेशन तुम्ही करू शकता. तो म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही ते फिरवाल हे चक्र, त्यावेळेस फक्त त्याच्याप्रमाणे ते फिरेल, कळतंय. फक्त ऍस्थेटिकली त्याला फक्त अरेंज केलंय, बाकी काही नाही, सिम्पल. सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत, पिव्हट टेबल्स कळाल्या, ऍडव्हान्स एक्सेल वर कसं डॅशबोर्ड बनवतात कळालं, सोपं आहे, सोपं आहे का. फाईल सेव्ह करा. आता हे डॅशबोर्ड वगैरे आपल्याला कशासाठी लागतात, मॅनेजमेंटला जेव्हा आपण रिपोर्ट करतो त्यावेळेस असेच त्यांना द्यायला लागतं. इफेक्टिव्ह दिसतं, प्रिसाइज दिसतं आणि तुमच्या प्रमोशनचे चान्सेस वाढतात. सिंपल, ठीक आहे. जायचं पुढे, सांगतो. आता पॉवर पॉईंट वर आपलं एक नवीन डॅशबोर्ड क्रिएट करायचं, आधी दाखवतो डॅशबोर्ड कसा. पॉवर पॉईंटचं केस, ठीक आहे, नंतर सांग. आताची ही फाईल आहे ती सेव्ह करा आणि क्लोज करून टाका. एक फाईल मी क्रिएट केली होती, नाव चेंज करतो. एक 2 मिनिटं फक्त, जस्ट 1 मिनिट होल्ड करा सगळ्यांना, तोपर्यंत प्रॅक्टिस करा, 1-2 मिनिटं होल्ड करा.
एक सेकंड. एक फाईल पाठवतोय ते तो ग्रुपवर सर्क्युलेट करा. सगळ्यांचं झालं का डॅशबोर्ड ऍडव्हान्स एक्सेल वर? एक मिनिट जस्ट अपलोडच करतो. आले असेल बघ. एक शीट्स नावाची फाईल आहे. एक शीट्स नावाची फाईल आहे, मी ग्रुपवर शेअर करायला सांगितली. ती फक्त डाउनलोड करा आणि ओपन करा. आत्ताचा आपण जो एक बघितला तो एक टाइप संपला, आपला डॅशबोर्डचा एक टाइप संपला. ठीक आहे. एक डॅशबोर्ड क्रिएट केलेला होता मी रिसेंटली. त्याची फाईल आधी एक्झॅक्टली तो काय ते सांगतो आणि मग तुम्हाला पुढे कळवतो. क्वालिटी अश्युरन्स चा हा डॅशबोर्ड आहे. दिसतोय सगळ्यांना? सॉरी दिसतोय सगळ्यांना? पीपीटी ओपन करा. दिसतोय का? ओके. आता क्लोजली जर बघितलं तर याच्यामध्ये छोटे छोटे बरेच असे काय म्हणतात चार्ट्स आहेत. बरोबर. ऍक्च्युली ते कलर माझं पूर्ण इन्व्हर्ट झालाय.
थोडा व्हाईटिश कलर आहे, आय डोंट नो हा सर दिसतोय तुम्हाला, व्हाईट दिसतोय का असंच दिसतंय? व्हाईट आहे ना, ओके ग्रेट. तर तुम्ही बघितलं तरी प्रत्येक चार्ट्स आहेत वेगवेगळे, ठीक आहे, तयार केलेत. कुठे केलेत तर मी एक्सेलवर तयार केले आणि तिथे अरेंज केलं. आता पर्टिक्युलरली आता मी यात काय हे सांगत बसत नाही, पण तो कसा लिंक करायचा आहे तुम्हाला सांगतो. जर तुमचा लिंक नसेल तर इकडे बघा, कुठलाही चार्ट आहे तो सिलेक्ट करा, चार्ट सिलेक्ट करा, बाजूला फिल्टरचा ऑप्शन आहे, ठीक आहे, फिल्टरचा ऑप्शन दाबला तर तुम्हाला हे जे ऑप्शन दिसले नाहीत तर समजायचं तो कनेक्टेड नाहीये. आता मी त्याला प्लस, हे बघा हा माझा आहे, हा लिंक नाहीये, हा पूर्ण ब्लँक दिसतो चार्ट. तुमचे मोस्टली कुठलेच ब्लँक नसतील, जर ब्लँक असेल तिथे तरची कंडिशन सांगतो. आता मला लिंक करायचं तर लिंक कसं करणार, चार्टवर गेलो, राईट क्लिक केला, ठीक आहे, त्याच्यानंतर एक मिनिट, मी इथेच गेलो, चार्ट सिलेक्ट केला, सगळ्यांनी बघा चार्ट सिलेक्ट केला, फिल्टरवर गेलो इथे, ठीक आहे, फिल्टरवर आल्यानंतर सगळ्यात खाली ऑप्शन आहे एडिट लिंक्स टू फाईल, आहे का, आहे, तिथे जा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा सोर्स चेक करायचा आहे, सोर्स तुमचा पॉवर पॉईंट कुठला आहे माहित नाही, बघायचं इथे लक्ष द्या तात्पुरतं. आपण इथे जा, चेंज सोर्स मध्ये जा, चेंज सोर्स, जो ग्राफ, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, जो ग्राफ कनेक्टेड नाहीये, तुमचे कदाचित एकही नसेल तर ग्राफ वर सिलेक्ट करायचं. मी फक्त ग्राफ म्हणतोय, नॉट दिस टेक्स्चुअल फॉर्मॅट्स, फक्त ग्राफ, तिथे बार पाय वगैरे दिसत आहेत हे सगळे. त्याच्या मी फिल्टरला गेलो, इथे फिल्टरला गेलो, ओके कनेक्टेड, याच्या फिल्टरला गेलो मी, हा कनेक्टेड नाहीये, हा पूर्ण ब्लँक आहे. जो ब्लँक असेल त्याच्या खाली एक ऑप्शन असेल एडिट लिंक्स टू फाईल, आहे तो क्लिक करा. तो ऑप्शन क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होईल लिंक्सची, ठीक आहे. आता तुम्हाला लिंक करायची कुठली फाईल, कुठून डेटा येतोय, इथे मी जाणार चेंज सोर्स मध्ये, ठीक आहे, चेंज सोर्स. आता मग ती फाईल शोधायला लागेल कुठे ठेवली आहे तिथे, सो ही माझी फाईल एक्सेल फाईल, जिथून ज्या फाईल मध्ये हा ग्राफ आहे, ठीक आहे, ही फाईल सिलेक्ट केली, ओपन केली इथे आणि क्लोज केली, अपडेट करून क्लोज केली. आता तुम्ही इथे फिल्टरवर जा, सगळे ऑप्शन्स येतील, ओके. आता मी या चार्टवर राईट क्लिक करतो, इथे जातो एडिट डेटावर, कुठे गेलो, एडिट डेटा. जेव्हा मी एडिट डेटावर जातो, मी एखादा चार्ट सिलेक्ट केला, राईट क्लिक केलं आणि मी जेव्हा एडिट डेटा करतोय त्यावेळेस एक एक्सेलची शीट ओपन होते, ठीक आहे, आणि त्या एक्सेलच्या शीटवर एक्झॅक्टली दिलेलं असतं की हा ग्राफ कुठून आला. हे सेल सिलेक्टेड आहेत ना, याचा अर्थ त्या 3 सेल मधून हा ग्राफ जनरेट झालेला. कळालं, कळतंय का सगळ्यांना? आता नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या इकडे. इथे हा जो चार्ट आहे, मी इथे काही जरी चेंज केलं, लेट्स से हा रिमेनिंग वाला पार्ट आहे, इथे मी 10 टाकतो, 20 टाकतो, इथे 20 टाकल्यामुळे खालची टोटल चेंज होणार आहे. आता एक्सेल शीट मध्ये जरी चेंज झाला तरी पण तुमचा तो ऑटोमॅटिक इथेही चेंज होणार आहे. कळतंय? सो बेसिकली काय की आपण आपली एक्सेल शीट लिंक केली आपल्या पॉवर पॉइंटला, आपले चार्ट्स आता इकडनं रन होतील, बरोबर? कळतंय? ओके. आता तुम्ही म्हणाल की हा जो चार्ट आहे तो ऑलरेडी तयार केलेला, तर आपण मी कसा करणार?
मला जर पहिल्यापासून जर करायचं असेल तर काय करायला लागेल? बरोबर, बेसिक क्वेश्चन. एक काम करा, माझ्यावरच सगळे करा. जिथे या दोन फाईल्स ठेवल्यात तिथे राईट क्लिक करा आणि एक नवीन पॉवर पॉईंटची फाईल क्रिएट करा. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. त्याचं नाव द्या, काहीतरी प्रॅक्टिस वगैरे काही द्या, तुमचं स्वतःचं नाव द्या. तिथे एक नवीन ब्लँक पॉवर पॉईंटची फाईल ओपन करा, क्रिएट करा. ती आधीची क्लोज केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता ही नवीन पॉवर पॉईंटची फाईल आहे. इथे तुम्ही एक काम करा, सगळ्यात पहिल्याचं फॉर्मॅटिंग चेंज करा पेजचं, जिथे तुम्हाला तो डॅशबोर्ड बनवायचं प्रेझेंटेशन. ठीक आहे, डिझाईन मध्ये जा, मागची बॅकग्राऊंड चेंज करा. मी एक सॉलिड कलरच घेतो, सेम कलर पकडतो, बघणं मला सोपं जाईल काढण्यासाठी. ओके, हे सगळ्यांना जमतं इथपर्यंत? जमतंय ना? ओके, आता हा पार्ट बाजूला राहू द्या. इकडं आता परत या एक्सेल फाईलवर, जी एक्सेल शेअर केली होती QARS म्हणून, ती ओपन करा. त्याच्या एकदम लास्टची शीट ओपन करा, एकदम लास्ट शीट. मी ही का ओपन करायला सांगतोय, कारण मी ते ऑलरेडी 2 टेम्पलेट तयार करून ठेवलेत ग्राफचे, तुम्हाला परत करायला नको म्हणून, बाकी काही नाही. शेवटची शीट 1 ओपन करा, एकदम लास्टला असेल शीट. मिळाली का सगळ्यांना? कोणाकोणाचं राहिलं असून? तू पण ट्राय करणार का? झालं, एक्सेल ओपन होते. ग्रेट, मागचं झालं सगळ्यांचं? 2 मिनिटाचं काम आहे, लक्ष द्या इकडे. येस, आता पहिला मी या शीटचा एक ग्राफ तयार करतो, सॉरी या टेबलचा एक ग्राफ तयार करतो. मला काय हवं यातलं, फक्त इथले काही हे मटेरियल्स आहेत आणि त्याची मला कॉस्ट, किती कॉस्ट सेव्ह झाली, असे 2च कॉलम पाहिजेत. म्हणून मी काय केलं, हे सिलेक्ट केलं, कंट्रोल दाबलं आणि इकडचे 2 इक्वल हाईटचे कॉलम सिलेक्ट केले. बरोबर, आणि वर गेलो इन्सर्ट वर. इन्सर्ट मध्ये काय तर रिकमेंडेड चार्ट्स मला इथे पाहिजे. लेट्स से हा चार्ट, बार ग्राफ. ओके, सो याचा एक बार चार्ट इथे ओपन झाला. सगळ्यांना कळालं काय केलं? एकदा रिपीट करू. मी काय केलं, फक्त एवढेच सिलेक्ट केले नावं आणि त्याच्यामध्ये किती कॉस्ट सेव्ह झाली, एकदम सेम हाईटचे, काहीच फरक नाही. त्यानंतर वर गेलो इन्सर्ट मध्ये. इन्सर्ट मध्ये रिकमेंडेड चार्ट्स मध्ये ऑल चार्ट्स किंवा रिकमेंडेशन मधून पण घेऊ शकता. मला इथे मला जर पाय चार्ट पाहिजे तर पाय चार्ट सिलेक्ट केला, मला लाईन चार्ट पाहिजे तर लाईन चार्ट सिलेक्ट केला. आतासाठी मला कॉलम चार्ट पाहिजे, सो मी कॉलम वर गेलो, सिलेक्ट केला हा चार्ट आणि खाली ओके म्हणा, माझा चार्ट क्रिएट झाला. बरोबर, सिंपल. बरोबर, आता बाजूला मी प्लांट वर्सेस ऍक्च्युअल लिहिलंय, एक छोटासा एक पार्ट तयार केलाय. आता याच्यावर आपल्याला प्लांट वर्सेस ऍक्च्युअलचा ग्राफ क्रिएट करायचा आहे. स्कर्व कसा करणार, कालच शिकलो आपण. सगळे सिलेक्ट केले, आपण गेलो इन्सर्ट मध्ये, रिकमेंडेड चार्ट्स, ऑल चार्ट्स, कॉम्बो. बरोबर, ओके, आला तुमचा चार्ट. कळालं? हे कालच झाले, कालच आपण घेतला होता हा पार्ट. 2 टेबल आहेत, 2 टेबलचे 2 चार्ट क्रिएट झाले. सगळ्यांचे झाले. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, इकडनं फक्त 2 कॉपी करायचे, दोन्ही चार्ट कॉपी करा. मग तुझं सिलेक्शन चुकीचं केलं. ज्यावेळेस तुला रिकमेंडेड चार्ट दिसणार नाही तेव्हा सिलेक्शन चुकीचं.
झालं इथपर्यंत? सगळ्यांचे चार्ट्स क्रिएट झालेत का? एकदम सिंपल आहे, काही नाही. 2 टेबल आहेत, 2 टेबलवरून आपण चार्ट क्रिएट केले. काही रॉकेट मगाचा डॅशबोर्ड जमत असेल तर हा तर काहीच नाही वाटणार तुम्हाला. झालं का? आता पुढची स्टेप काय? हे दोन्ही चार्ट सिलेक्ट करा, कॉपी करा, Ctrl+C, कॉपी केले, पॉवर पॉइंट वर आलो, इकडे येऊन पेस्ट करा. त्याचं थोडं फॉर्मॅटिंग वगैरे चेंज करा. त्याचं फॉर्मॅटिंग चेंज करा थोडंसं, मागची विजिबिलिटी राहू द्या. झालंय? थोडं फॉर्मॅटिंग चेंज करा त्याचं असं काहीसं. त्याचे हे टाका, चार्ट लेबल्स. इथपर्यंत क्लिअर आहे? दिसतोय का नाही फरक? कळतंय? सो बेसिकली तुम्हाला एवढंच फक्त करायचं आहे आणि दोन्ही फाईल एकत्र ठेवायच्या आहेत. आता तुम्ही इथे जाल तर प्लस साइन फिल्टरवर जा. फिल्टरवर तुम्हाला ऑटोमॅटिक काय म्हणतात, ऑलरेडी काय म्हणतात एस्टॅब्लिश अशी लिंक दिसेल, कारण तुम्ही आत्ताच हे केलंय. पण तुम्ही याचं लोकेशन चेंज केलं, लोकेशन चेंज केलं तर लिंक परत ती ब्रेक होणार. कळतंय का? तर त्यावेळेस मग परत ही प्रोसेस यूज करायची. कुठली? फिल्टरला जायचं. परत एकदा दाखवतो मी की मगाशी प्रोसेस. कुठलाही चार्ट सिलेक्ट करा, चार्ट सिलेक्ट करा, फिल्टरवर जा. एक मिनिट, फिल्टरवर जा, खाली एडिट लिंक्स टू द फाईल, बरोबर. तिथे गेल्यानंतर ओपन सोर्स, सॉरी माय मिस्टेक, चेंज सोर्स. चेंज सोर्स केल्यानंतर ती फाईल शोधा कुठे येते. फाईल शोधली, एक्सेल फाईल, तिला ओपन करा. अपडेट नाव इन क्लोज, ती तुमची जी फाईल आहे ती लिंक होत जाईल. आता तुम्ही इथून चेंज करणार तर तिकडनं चेंज करा, परत दोन्हीकडे पडणार. कळतंय का सगळ्यांना? सिंपल. सो 2 डॅशबोर्ड आपले तयार झालेले आहेत. तुझा ग्राफ असेल तर येईल, तर टेबल असेल तर नाही येणार.
ऑप्शन येत नाहीये. येतो रे, लीड बघ असं देतच. हा खूप वेंधळेपणे बघतो कुठले ते समोरच थोड्या समोर पण कधीच त्याला सापडत नाही. मिळालं का? झालं का? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? झालं का? डेकोरेशन तुझ्या ह्याने कर, ठीक आहे. मी फाईल बंद करतो मी आताची. दोन्ही डॅशबोर्ड सगळ्यांना कळालेत. मागे फोटो टाकलास का? आता आपल्याकडे पुढच्या मोजून 15 मिनिट आहेत. 15 मिनिटात फक्त 2 गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत मला. आता हे 2 डॅशबोर्ड बनवले आपण. एक बनवला आपण ऍडव्हान्स एक्सेलवर, दुसरा बनवला आपण पॉवर पॉइंट आणि एक्सेल. जरा टफ पार्ट कुठला होता तर एक्सेल वाला थोडासा टफ होता, पण एवढा पण टफ नाही. एकदा कळालं, लॉजिक कळालं की काय वाटत नाही. आता एक आहे तो म्हणजे पॉवर बीआय. पॉवर बीआय मायक्रोसॉफ्टचं एक टूल आहे जे आपण डॅशबोर्ड साठी वापरतो, ठीक आहे. तर एक मिनिट, मी एक डॅशबोर्ड ओपन करतो. मी पण ट्राय करत होतो. चालू व्हायला थोडासा वेळ लागतो याला. जसं तुमचं काय म्हणतात पॉवर पॉइंट आहे, तसं वेगळं ऍप्लिकेशन आहे पॉवर बीआय. त्याचं फ्री व्हर्जन तुम्हाला नेटवर मिळून जाईल. पॉवर बीआय डेस्कटॉप म्हणून टाईप करा, फ्री डाउनलोड तुम्हाला मिळून जाईल. आता हा जो मी करत होतो त्याच्यामध्ये वेगवेगळे डेटा मॉडेल्स असतात. आताच मी तुम्हाला दाखवलं त्याच्या बरेच नेक्स्ट लेवलचं हे काम आहे पॉवर बीआय. हा नेटवर डाउनलोड करू शकतो, फ्री व्हर्जन आहे. मी पण नेटवरूनच घेतलं आणि ते कंटिन्यूस अपडेट करत असतो. चेक कर, इन्स्टॉलेशन सोपं आहे त्याचं, म्हणजे अवघड नाही. मला शोधायला लागेल, खूप अधिक आहे. आता हे लोड व्हायला एवढा वेळ का लागतोय? हे लोड व्हायला वेळ का लागतोय? कारण याचे सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता आपण जो डॅशबोर्ड बनवला होता, त्याच्यात जो डेटा आपण घेत होतो कुठून घेत होतो? एक्सेल फाईल मधून घेत होतो. किंवा आधीचा पण एक्सेलचा आपण घेतला होता तो कुठून घेत होतो? आपण एक्सेल मधूनच घेत होतो. आता पॉवर बीआय हे जे टूल आहे, पॉवर बीआय म्हणा, गुगल डेटा स्टुडिओ म्हणा, किंवा तुमचं हे टॅबल्यू म्हणा, नाव ऐकलं असेल कुठेतरी. हे सगळे टूल्स आहेत, हे वेगवेगळ्या ठिकाणचे डेटा मॉडेल्स घेऊ शकतात. म्हणजे आता पॉवर बीआय बद्दल म्हणायचं झालं तर पॉवर बीआय ला जवळपास 128 डिफरंट सोर्सेस आहेत जिकडनं तुम्ही डेटा कनेक्ट करू शकता. तर तुमचं एसक्यूएल पण आहे, वन ऑफ द एक ऑप्शन. एसक्यूएल आहे, तुमचं एक्सेल आहे,
डॅक्स म्हणून आहे, तुमचं शेअर पॉईंट माहिती कोणी ऐकलं शेअर पॉईंट? मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये गेला तर डेटा शेअरिंगसाठी कॉमन प्लॅटफॉर्म यूज करतात, त्याला म्हणतात शेअर पॉईंट. मायक्रोसॉफ्टचं टूल आहे, शेअर पॉईंट कनेक्ट करू शकता, की असे बरेच वेगवेगळे आहेत जे तुम्ही तुमच्या पॉवर BI ला कनेक्ट करू शकता. आता हे जे आहे हे समोर तुम्हाला दिसतंय, दिसताना फक्त तुम्हाला 2 चार्ट दिसत असतील आता, पण याचा तुम्हाला एक मजा दाखवतो. हा जो चार्ट आहे, हा चार्ट इथे तुम्हाला 2 इयर दिसतात, 2 इयर फक्त प्लॅन वर्सेस ऍक्च्युअल दिसतंय, बरोबर? मी त्याला थोडंसं ड्रिल डाऊन करतो. मला क्वार्टर वाईज पण सगळं पूर्ण प्रोजेक्टचा रिपोर्ट आला, मी त्याला अजून ड्रिल डाऊन करतो. मला मंथ वाईज आला, त्याला अजून ड्रिल डाऊन करतो मी, मला त्याच्या पण फ्रॅक्शन्स मध्ये घेतो. सो हा जो पार्ट आहे क्वार्टर वाईज किंवा तुमचं एकच डेटा सोर्स आहे. ह्याचा डेटा सोर्स कुठे झालाय तुम्हाला एक दाखवतो. तुम्हाला आता काहीच कळणार नाही, पण एकदा समजून घ्या की असं काहीतरी आहे जगामध्ये, ते तुम्हाला फ्युचर मध्ये वापरायचं आहे. ठीक आहे, याचा डेटा सोर्स आहे माझा, इथे एक फाईल क्रिएट केली होती. एक मिनिट, अशी एक फाईल क्रिएट केली होती ज्याच्यामध्ये सिमिलरली तुम्हाला जे ट्रिक सांगितलं होतं त्याच वापरल्या. तुमचं MS प्रोजेक्ट सगळं तुमचं एक्सेलला लिंक केलं, एक्सेलवर पूर्ण फंक्शन केलं, त्याच्यातनं मी प्लॅन कॉस्ट काढली, ऍक्च्युअल कॉस्ट काढली, रिअल टाइमची काय, सगळं डेटा इथे इनपुट करत गेलो. ठीक आहे, ह्या सगळ्या जवळपास शीट्स आहेत, सगळ्या इंटरलिंक शीट्स आहेत, प्रत्येक जवळपास 2000 ऍक्टिव्हिटीज आहेत प्रत्येक ठिकाणी. सो एवढा सगळा डेटा मला प्रोसेस करायचा एका वेळेस 1 क्लिक एका ग्राफ मध्ये दाखवायचं. त्यासाठी काय करायला लागेल, आता एक्सेल जर यूज करत बसलो मी तर माझं होईल रन, पण एक्सेलचे लिमिटेशन्स कुठे येतात, तर तो डेटा आपण शेअर करू शकत नाही कॉमन प्लॅटफॉर्मवर. आता पॉवर BI असं प्लॅटफॉर्म आहे की तिथून तुम्ही जस्ट एक डॅशबोर्ड पुश केला, ज्याला पाठवायचं आहे तो फक्त डॅशबोर्ड बघू शकतो काय स्टेटस, आणि रिअल टाइम स्टेटस बघू शकतो. अजून एक बेस्ट पार्ट म्हणजे मी या एक्सेल शीट मध्ये काही जरी चेंज केलं तर रिअल टाइम मध्ये इथे पण सगळं डेटा चेंज होऊन जातो. या पॉवर BI मध्ये इथे पण चेंज होऊन जातो. आता याचे फंक्शन्स टूल्स खूप वेगवेगळे आहेत. इथे पण जर बघितलं तर असे काही एवढे तुमचे असे वेगवेगळे ग्राफचे टाइप्स आहेत, स्लायसर्स वगैरे ऍड करू शकतात, पण इकडचे स्लायसर्स जरा नेक्स्ट लेवल स्लायसर्स. आता मी ते फिल्टर्स मारले. आता हे रोडचा प्रोजेक्ट होता, रोडचा प्रोजेक्ट आहे. आपल्या रोडमध्ये चेनेजेस असतात माहितीये. सो बेसिकली मी चेनेजेस प्रमाणे सगळ्याला सॉर्टिंग केलं. चेनेजेस प्रमाणे काय कॉस्ट स्टेटस आहे, चेनेजेस प्रमाणे पूर्ण प्रोजेक्टचं कॉस्ट स्टेटस काय. तर सपोज मला एका पर्टिक्युलर चेनेज मध्ये किती कॉस्ट झाली होती आणि किती व्हायला पाहिजे हे मला बघायचं. आय जस्ट नीड टू चेक दिस बॉक्स. माझं इकडचं पूर्ण डेटा चेंज होत जातो. एका स्लायसरवर सगळं चेंज होतं. मी चेनेज वाईज बघू शकतो, मी इयर वाईज बघू शकतो, जे पाहिजे तुम्ही ते बघू शकता. सो तुम्हाला जसं त्याच्यावर खेळता येईल तसं तुम्ही खेळू शकता, आणि ड्रिल डाऊन करत गेला तर तुम्ही त्यात पण वंडर्स क्रिएट करू शकता. सो वन ऑफ द एक प्लॅटफॉर्म आहे दॅट इज पॉवर BI which is created by Microsoft, which is going to be the next future for any kind of management. ठीक आहे, तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर जस्ट गो टू द क्रोम, गुगलवर जा, इथे सर्च करा. त्यांना मिळत नाहीये त्यांना फॉलो करा स्टेप्स. गुगलवर जा, इथे टाईप करा पॉवर BI डेस्कटॉप. मी काय टाईप करतोय, पॉवर BI डेस्कटॉप डाउनलोड. तुम्हाला डायरेक्ट मायक्रोसॉफ्टच्या साईटवरूनच डाउनलोड करता येईल ते. गेला, इथे डाउनलोड मायक्रोसॉफ्ट पॉवर BI आहे, इथे जा. इथे गेल्यानंतर इथे पहिला जो ऑप्शन आहे बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवर BI डेस्कटॉप, हे डाउनलोड करा. डेस्कटॉप डाउनलोड वर जा, तो आपोआप डाउनलोड होईल.
नंतर फक्त इन्स्टॉल करा तो रन करायला लागेल. आता याच्यात डेटा कसा इम्पोर्ट करायचा, काय करायचं, बऱ्याच गोष्टी आहेत. त्या आता काय 15 मिनिटात होण्यासारखे नाही आहेत. त्याला परत एवढेच लेक्चर्स लागतील जेवढे प्लॅनिंगला गेलेत आपले. तर दिस इज हाऊ वी वर्क ऑन पॉवर BI. तिथे तुम्ही मल्टिपल डेटा सोर्सवर काम करता. आता पुढचा अजून एक पार्ट आहे, दॅट इज गुगल डेटा स्टुडिओ. माहितीये गुगल डेटा स्टुडिओ. जसं पॉवर BI तसं गुगल डेटा स्टुडिओ सगळ्यांना फ्री आहे, सगळ्यांना फ्री आहे. पण तुम्हाला जर बघायचं असेल तर गुगलवर जा. आधी गुगलवर जा. गुगलवर जाऊन इथे टाइप करा गुगल डेटा स्टुडिओ. गुगल डेटा स्टुडिओ. याची एक ऑफिशियल साईट आहे गुगल डेटा स्टुडिओ ओव्हरव्ह्यू म्हणून. ती सिलेक्ट करा. मिळाली का? मिळाली? इथे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायला लागेल. आधी तुम्ही आधी लॉग इन केलं नसेल तर इथे म्हणा यूज इट फॉर फ्री. यूज इट फॉर फ्री. इंडिव्हिज्युअल लेवलला फ्री आहे. तुम्ही ऑर्गनायझेशन लेवलला गेला की ते पेड व्हर्जन्स येतात त्याचे. ठीक आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर फ्रीवर तुम्ही करू शकता. सो मी माझं लॉग इन करतो आणि तुम्हाला लॉग इन तुमच्या जीमेलच्याच आयडीने करायचा. ठीक आहे. तर तुम्ही लॉग इन केलं. इकडे बघा सगळ्यांनी लॉग इन केलं की तुमची अशी काहीशी विंडो दिसते. ठीक आहे. याच्यात तुम्हाला व्हेरियस टेम्पलेट्स वगैरे आहेत. तुम्हाला नवीन जर क्रिएट करायचं असेल तर इथे तुम्हाला क्रिएटचा एक ऑप्शन राहतो. इथे तुम्हाला डेटा सोर्स क्रिएट करायला लागतो. आता डेटा सोर्स साठी कंपल्सरी असं आहे की तुम्ही ज्या जीमेल आयडीने लॉग इन करताय तिथेच तुम्ही तुमचं गुगल शीट्स असतात ना, व्हॉट एव्हर एक्सेल डेटा दॅट यू हॅव टॅब्युलर फॉर्म मधला तो तुमचा गुगल शीट्सवर पाहिजे. गुगल शीट्सवर तुम्हाला ते घ्यायला लागतो आणि तो तुम्हाला इथे लिंक करायला लागतो. गुगल डेटा स्टुडिओला कंपल्सरी तुम्हाला गुगल शीट्सवरच काम करायला लागतं. फॉर एक्झाम्पल इथे मी गेलो, डेटा सोर्स क्रिएट मध्ये गेलो कारण डेटा सोर्सेस क्रिएट करतोय. इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे मल्टिपल ऑप्शन्स असतात. जसे याचे 128 ऑप्शन होते, असे व्हेरियस ऑप्शन्स आहेत जिथून तुम्ही सगळा डेटा कनेक्ट करू शकता. मला अर्धे माहित पण नाहीत काय, सॉफ्टवेअर माहित असतील कदाचित. जिथून तुम्ही डेटा कनेक्ट करू शकता, तिथून डेटा तुम्ही कॅप्चर करू शकता डॅशबोर्डवर आणण्यासाठी. ठीक आहे. आता इथे मी गेलो गुगल शीट्सवर कारण माझं डेटा सगळं गुगल शीट्सवर असणार आहे. मी एक्सेल इथे लिंक करू शकत नाही. गुगल एक्सेलला परमिशन देत नाही. सो मी इथे गेलो गुगल शीट्सवर. गुगल शीट्सवर गेल्यानंतर तुमच्या गुगल ड्राईव्हवर जेवढ्या काही गुगल शीट्स आहेत त्यांची लिस्ट तुमच्या समोर येईल. इथे ही तुमच्या समोर येईल जेवढ्या काही शीट्स आहेत. तर त्यातली मी कुठलीही एक उचलू शकतो, सिलेक्ट करायची आणि त्यातली शीट तुम्हाला इथे एक लिंक करायला लागते. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कनेक्ट युअर डेटा. आता मी एक करत बसत नाही कारण याला वेळ जाईल परत. ऑलरेडी एक पार्ट केला होता तो दाखवतो मी तुम्हाला छोटासा. जो मी 2,000 लाईनचे जे माझे एक्सेल शीट्स बघितल्या होत्या तीच शीट मी इथे कनेक्ट केली आहे आणि त्यातून हा एक डेटा क्रिएट केला. हा एक चार्ट क्रिएट केलाय. आता हा जर चार्ट बघितला दिसताना एकदम सोपा दिसतोय, बट याच्या मागे एवढं काही कॅल्क्युलेशन आहे. बरेच ब्लेंडिंग वगैरे असतात. ब्लेंडिंग म्हणजे वेगवेगळ्या व्हेरियस डेटा तुम्ही एकत्र करता, ब्लेंड करता आणि तुम्ही एक थर्ड दाखवता. प्रत्येक कॉलम मध्ये तुम्हाला कनेक्शन क्रिएट करायचे असतात. सो आहेत त्यातले काही ऍडव्हान्स लेवल. एकदा लॉजिक कळलं की कळून जातं, बट इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आता यातला पार्ट बघितला ना तर
याचा बेस्ट पार्ट आहे की या ग्राफवर तुम्ही कुठे क्लिक करा, ज्याचा ज्याचा ग्राफ आहे त्याची इन्फॉर्मेशन तिथे येऊन जाईल. कळतंय? आता आणि याचं वर्किंग जर बघायचं असेल तर याचं वर्किंग तुमचं गुगल स्टुडिओ मध्येच होतं. जसं तुमचं पॉवर BI ची विंडो होती, जशी तुमची पॉवर BI ची विंडो होती तशीच काहीशी याची एका साईडला एक विंडो आहे जिथून तुम्ही हे सगळे टूल्स ऍडजस्ट करता किंवा जे काही ग्राफ्स क्रिएट करायचे ते करू शकता. सिंपल प्रोसेस आहे इथे पण. जस्ट तुम्हाला एक चार्ट ऍड करायचा आहे, चार्ट इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त तो डेटावर आणून सोडायचा आहे. त्याच्याप्रमाणे तुमचा हा चार्ट ऍडजस्ट होऊन जाईल. सो असे काही ऍडव्हान्स टूल्स आहेत जे आपण फ्युचरमध्ये वापरू. तुम्ही एकदा बघा, काही ट्युटोरियल्स वगैरे असतील युट्यूबवर त्या चेक करा. काय अडलं तर सांगा. काय मी ऑलरेडी 4:15 झालेत. आपण थांबूया, पुढचं लेक्चर आहे तुमचं. लेक्चर